अवघ्या काही तासांवर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही येऊन ठेपलेली आहे आणि जळगाव लोकसभेच्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या ठिकाणी रंगला होता। आपल्यासोबत महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघे आहेत। काय सांगाल ताई, काही तास शिल्लक आहे, उद्या मतमोजणीचा दिवस आहे, TV9चा एक्झिट पोल सुद्धा तुमच्या बाजूने होता, काय वाटतं? TV9चा आणि अन्य सगळ्या एक्झिट पोल काल लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने जसा एक्झिट पोल बाहेर आला तसा माझ्यावर शुभेच्छांचा कालच वर्षाव सुरू झालेला आहे। मी पहिल्या दिवसावर जसा फॉर्म भरला आहे, तिकीट डिक्लेअर झालं आहे, तेव्हापासून मी कॉन्फिडंट आहे, विश्वास आहे, मला जनतेवर विश्वास आहे, नेत्यांवरही आमच्या कार्यकर्त्यांवर आहे की ही सीट आम्ही 100% ह्या ठिकाणी नक्की निवडून येऊ शकतो। कारण केलेल्या कामावर आम्ही हे सगळं बोलतो आहोत। काम केलेलं असेल तर माणूस कॉन्फिडेंटली हा विषय बोलू शकतो, काम नसेल तर माणूस बोलू शकत नाही। आणि मला असं वाटतं नरेंद्रभाई मोदी असतील, आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून जे झालेलं 10 वर्षातलं काम आहे हे जनतेसमोर आहे। आमचे सन्माननीय गिरीशभाऊ महाजन, सन्माननीय देवेंद्रजी, आमचे शिंदेसाहेब, गुलाबभाऊ, अनिलदादा, आमचे राजू मामा, किशोरप्पा, चिमनाबा, सगळे नेते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते ह्या निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून कामाला लागलेले होते। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा संपर्क त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला होता। आमच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचत होतो आणि मला असं वाटतं जनता जनार्दन माझा विश्वास होता की ते कौल देतील, तो विकासाच्या माध्यमातून देतील आणि मला विश्वास आहे की उद्याची ही सीट आम्ही चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येऊ। आता काल करण पवारांनी म्हटलं आहे की 5 लाखांच्या लीडच्या गप्पा जे करत होते त्यांनी किमान 5 लाख मतं तरी मिळवून दाखवावीत, असं थेट म्हटलंय त्यांनी। ते काय बोलतात, विरोधकांचं काम असतं, त्यांनी बोलायचं असतं त्यांच्या पद्धतीने, पण जनता जनार्दनाचा विश्वास आहे आणि मला असं वाटतं उद्याचं जे काही मतदान असेल, जो काही निकाल लागेल तो 100% माझ्या बाजूने लागेल, मला विश्वास आहे। उद्याचा जो निकाल आहे तो 100% माझ्या बाजूने लागेल। सुरुवातीपासूनच मला आत्मविश्वास होता आणि TV9 असेल किंवा सर्व एक्झिट पोल हे माझ्या बाजूने असल्यामुळे त्यामुळे मी आता विजयावर ठाम आहे। मला एक्झिट पोल आल्यापासून लोकांच्या शुभेच्छा येत आहेत असं या ठिकाणी स्मिता वाघ यांनी सांगितलं आहे। तर दुसरीकडे मोदी साहेबांनी जी कामं केली ती कामं आम्ही जनतेसमोर ठेवली आणि महायुतीचे तिघही मंत्री असतील, कार्यकर्ते असतील, सर्व यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ हे मिळणार असून जळगाव लोकसभा मतदारसंघात उद्या इतिहास घडेल असा विश्वास या ठिकाणी स्मिता वाघ यांनी बोलताना व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।